नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ते अपडेट कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ अपडेट अशी आहे, DTED पात्रता परीक्षा व नूतन शिक्षक सेवामुक्त याचिका दाखल। DTED पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सेवामुक्त केल्या संदर्भात दाखल याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती अरुण आर पेडणेकर यांनी प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला। वसती शाळेवर निमशिक्षक म्हणून सेवा केलेल्या निमशिक्षकांना शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या 1 मार्च 2014च्या 6 निर्णयानुसार जिल्हा परिषदेअंतर्गतच्या शाळांपासून सामावून घेण्याचा निर्णय झाला होता। अशा शिक्षकांची 10 वर्षांची सेवा झाली असताना त्यांनी DTED पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली नसल्याने त्यांना सेवामुक्त करण्याचा आदेश छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला होता। त्याविरोधात याचिकाकर्ते विजय सोनवणे यांनी ॲडव्होकेट DB पवार पात्रेकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली। वसती शाळा टप्प्याटप्प्याने बंद करून या शाळेतील निमशिक्षकांना जिल्हा परिषद शाळांवर नियुक्ती देण्याचा असा निर्णय घेतला होता। प्राथमिक शिक्षक पदासाठीची शैक्षणिक अर्हता प्राप्त निमशिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून आणि जे पात्रताधारक नाहीत त्यांना अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षक म्हणून सामावण्याचा निर्णय होता। तर ही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।